काय गो, झोपलीस का गो? आलास तू? कसा झाला प्रयोग? प्रयोग कसा झाला भाई? काय रे? आई आई बरा झाला. बरा झाला म्हणजे? काच प्रेक्षक कमी होते का? नाही, हाऊसफुल होता. लाफ्टर्स, टाळ्या, सगळं काही होतं. मग पण नाही मजा आली ग. आई आई आई. भाई, आपण चाळीचे प्रयोग बंद करूया. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आज प्रयोगानंतर पडदा पडला ना, मला बालगंधर्वांची आठवण आली. एकेकाळचं माझं दैवत. पण उतारवयात त्यांनी केलेल्या तरुण कोवळ्या पात्रांच्या भूमिका मला आठवल्या. भीती वाटली ग. कळतंय मला. कलेशी तडजोड केलेली तुलाही आवडणार नाही आणि मलाही. ठाकूर, किती वर्षांनी मला या नावाने हाक मारलीस तू. काय केलं असतं ग मी तुझ्याशिवाय? आणि मी डिट्टो. आजपर्यंत सगळं एकत्र मिळूनच केलं ना रे शिरीष. दोघंच होतो एकमेकांना. इथे मात्र फसवलं. एकटाच आलाय ICU मध्ये. काय आयरनी आहे ना बाई. या ICU वॉर्डचं उद्घाटन भाईंच्या हस्ते झालं होतं. तेव्हा भाषण करताना म्हणाले होते, डॉक्टर प्रयागने खूप छान सेवा उपलब्ध करून दिली आहे रुग्णांसाठी. आता त्याला आवडणार नाही, पण या ICU फॅसिलिटीची गरज कुणालाही भासू नये अशी मनापासून इच्छा आहे. आणि आज स्वतः. ओ माय गॉड. काय झालं शिरीष? दिनेश कधी पोचतोय? पहाटे लँड होईल. पहाटे? वेळ कमी आहे खूप. पावसाचे दिवस, रस्ते खूप खराब आहेत. म्हणजे इथे पोचेपर्यंत 10-10:30 तरी नक्की होणार. बाई, मी बोलू विलासरावांची? म्हणजे CMच्या कॉन्वॉयनी त्याला घेऊन येता आलं तर? नाही, नको. भाईला नाही आवडायचं कुणाचे उपकार घेतलेले. नि राजकारणांचे तर नकोच नको. एकदा अनुभव घेतलाय तेवढा पुरे. आणीबाणीमुळे जनता अवाक झाली होती, कारण त्यांना तसा अनुभव नव्हता. फोर्थ इस्टेट मानल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांचे स्तंभही स्तंभित झाले होते. परंतु कुठेतरी लोकशाही स्वातंत्र्याचा आवाज घुमत होताच. विचार स्वातंत्र्यावर घाला घातल्याने केवळ साहित्यिकांचाच अपमान झालेला नाही, तर लोकशाहीच्या प्रत्येक घटकाचा अपमान झालेला आहे. ज्यांनी आपली पुण्याई पणाला लावून या लोकशाहीचं मंदिर उभारलं, त्याच्या पायालाच धक्का बसलेला आहे. सत्य उच्चारणाऱ्या शब्दाला सत्य इतकं कुणीच भीत नाही, पण ज्याला जे वाटतं ते सांगण्याचा, लिहिण्याचा अधिकार असलाच पाहिजे. बाकी कशाची नसबंदी करा, पण विचारांची नस तोडू नका बाबांनो, कारण त्यासारखं महाभयंकर पाप दुसरं नाही. जनता पार्टी, जनता पार्टी, जनता पार्टी.
नमस्कार बाई. नमस्कार. नमस्कार. बोला. भाई कुठे आहेत? भाई झोपलाय. अहो उठवा त्यांना, आम्हाला त्यांचा सत्कार करायचाय. हा. हारतुरे आणि चप्पल बाहेर. अहो पण खासदार आलेत. तरीही चप्पल बाहेर. अहो असं कसं बोलता बाई तुम्ही? काय बोलतो रे? हा काय बोलतो? अहो ते चपला बाहेर काढायला सांगितलं ना. चला बाहेर जा. आकला नाहीत? चपला घालून घरात घुसतात. इकडे बाळू. काय साहेब? माझी पण चप्पल घेऊन जा बाहेर. चल. ताई नमस्कार. नमस्कार. ताई जिंकलो आपण, संपूर्ण भारतभर जिंकलो. वा. कुठे भाई कुठे आहेत? भाई झोपलाय. अरे मग उठवा त्यांना. अरे मला खासदार आलेच साक्षात भेटायला. त्याची तब्येत बरी नाहीये, मी निरोप देते. नाही भाई आता हे सुनीता कोण आलाय भाई हे. नवनिर्वाचित खासदार. अरे वा वा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार भाई नमस्कार. बसा बसा बसा. अरे वा, अभिनंदन अभिनंदन तुमचं. नाही खरं तर अभिनंदन भाई तुमचं. अहो तुमचा सिंहाचा वाटा होता या विजयात. अहो आमचा कुठला सिंहाचा वाटा, आमचा खारीचा वाटा. अहो खरी लढाई लढले ते जयप्रकाश नारायण, दुर्गाबाई भागवत, जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, अटलजी, आणखी कितीतरी. नाही भाई हा झाला तुमच्या मनाचा नम्रपणा. पण भाई तुमच्या भाषणाचा झंझावत काय होता महाराष्ट्रभर. हो म्हणजे दिले तर काबीज केलीच. आता आता महाराष्ट्राची विधानसभा पण काबीज करणार. वा वा. करा करा करा. पण इथे येण्याचं प्रयोजन. हा भाई आता दिल्लीला जो शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्याचं आमंत्रण देण्याकरता आलोय. आणि भाई तुम्ही या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहायचं असं पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे बरं. आदेश आहे का? हो बरं ऐका ना भाई, आणखीन एक. ताई तुम्ही पण ऐका. आता विधानसभेत आपलं सरकार येणार आहेच. त्यामध्ये तुम्हाला राज्यमंत्रीपद देण्यात यावं असा ठराव पास झालाय. सरकारचा ठराव पास झालाय बाई. अहो माझं कुठल्याही सरकारात काहीही चालत नाही. अहो आमच्या घरी सुद्धा याच सरकार. हो ते आहे. मी देशपांडे या उपदेशपांडे. नाही म्हणजे तुमचं आपलं नेहमीच्या विनोदाचा भाग झाला. बर. पण तुम्ही आमच्या सोबत आमच्या सरकारमध्ये असावं असं असं पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे बरं बाई. अहो मला राजकारणात मुळीच रस नाही. अहो आम्ही विदूषक. आधीच्या सरकारने केलेल्या अन्यायाविरुद्ध आम्ही विदूषकाचा मुखवटा उतरवून लोकांसमोर आलो. पण उद्या त्याच चुका जर तुमच्या सरकारने केल्या तर तोच मुखवटा आम्ही पुन्हा उतरवून लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. काय भाई आम्ही तुमचा सन्मान करण्यासाठी आलोय, तुम्ही अपमान करताय आमचा. अहो अहो अपमान नाही. नाही मी तुम्हाला कर्तव्याची जाणीव करून देतोय. झालं कसं आहे ना देशपांडे, एक गोष्ट विसरू नका. आमचं सरकार संपूर्ण भारतभर आलंय. हो. तुमचा सहभाग फक्त महाराष्ट्रभरापुरती होता. हे विसरू नका तुम्ही. नाही 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 मला मान्य आहे ते. पण तुम्ही जर चुकलात तर महाराष्ट्रात तुम्ही निवडून येणार नाही याची मी स्वतः खबरदारी घेईन. आणि दुसरी गोष्ट, माझ्यासारखेच देशपांडे पूर्ण भारतातून तुमच्या विरोधात उभे राहतील एवढं लक्षात असू द्या. चला सरकार यांना चहा कॉफीचं काहीतरी बघा. असू द्या. तसे काही चहा घ्यासाठी आलो नव्हतो आम्ही. येतो या. येतो. हे बाळो चपलान आणतो साहेब. नमस्कार.